नमस्कार, मी सुवर्णा कांचन आणि आपल्या सर्वांचं महासुपरफास्ट न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण आहोत उरुळी कांचन येथे आणि विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुद्दा हा आहे की नगरपालिकेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्या आणि इच्छुकांचं पाहिलं तर इच्छुक उमेदवार प्रचंड आवाढव्य खर्च करत आहेत. तर हा खर्च त्यांना पेलवणारा तो खरंच अजून 2 महिने पुढे खर्च पडेल का? आणि तसंच प्रत्येक जिल्हा परिषदसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांची लढत हे स्वतःच्याच पक्षाबरोबर आहे. जिथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोघंही केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये एकत्रित दिसतात, परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ह्या पक्षांचे दोन्ही उमेदवार इच्छुक दिसतात. तर याच्यामध्ये शिवसेना शिंदे गट, त्याच्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार पक्ष हा कुठेच दिसत नाहीये. मग हे उमेदवार गेलेत कुठे किंवा ह्या उमेदवारांना अपक्ष म्हणून उभे करतात का? तर या संदर्भात विविध पदाधिकारी आले. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर खूप इच्छुक उमेदवार आवाढव्य खर्च करतात. तर आपला मुद्दा हा आहे की प्रचंड खर्च होत आहे. तर हा खर्च आणि सामाजिक कार्य, तर यामध्ये सामाजिक कार्य न दाखवता केवळ खर्च करतात, देवदर्शन करतात. तर खरंच उमेदवार हे टिकून राहतील का? आणि देवदर्शन लाभ घेतात ते भाविक, ते खरंच त्याच उमेदवारांना मतदान करतील का? तर या संदर्भात बोला तुम्ही रामदास. या ठिकाणी मी प्रथमतः लोकशाहीची थट्टा आहे. आता या ठिकाणी दंडांगडे उमेदवार जे वारेमाप खर्च करतात किंवा देवदर्शन करतात, या ठिकाणी लोकप्रतिनिधीमधून जिल्हा परिषदचे सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य जे निवडून जाणार आहेत त्यांनी लोकांची विकासमुख कामं करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी विकासाचं व्हिजन पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विकासाचं व्हिजन प्रमाणे सर्वसामान्यांना या ठिकाणी जे अपेक्षित आहे काम, म्हणजे गावातला विकास असेल, रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, गटर असतील किंवा सार्वजनिक सुविधा असतील, हे लोकांना अपेक्षित असताना देवदर्शन करणे किंवा धंदागंट्यांनी ह्या ट्रिप काढून लोकांना भुलभैया करणे हे सगळं झूट आहे. सर्वसामान्यांमध्ये या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. या ठिकाणी कुठंच पक्ष कोणताच या ठिकाणी त्या कार्यकर्त्याची दखल घेतली जात नाही. या ठिकाणी फक्त एकच निकष लावला जातोय की पैशाचा, आणि या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा पक्षाची निष्ठा असणारा कार्यकर्त्याचं या ठिकाणी फार मोठी गोची झालेली आहे आणि ती भविष्याच्या दृष्टीने मारक आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल, या ठिकाणी जनतेचा लोकप्रतिनिधी सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. पण या त्या ठिकाणी तो निवडून गेल्यानंतर तो जनतेचा सेवक नसून तो मालक बनतो, हीच मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणी ग्राम लेवलला या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, तलाठी ऑफिस असेल, सार्वजनिक आरोग्याचे आरोग्य केंद्र असेल, पोलीस स्टेशन असेल, एमएससी बोर्ड असेल, या ठिकाणी सर्वसामान्यांच्या छोटे छोटे अडचणी असतात आणि त्या ठिकाणी छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी भ्रष्टाचार मोठा त्या ठिकाणी केला जातो, लोकांना वेठीस धरलं जातं. या ठिकाणी त्या ह्याच्यावर बी ह्या लोकप्रतिनिधींनी काम करणं आमची अपेक्षा आहे. आणि जनतेला वेळ देणं आणि काम करणं हे फार महत्वाचं असताना या ठिकाणी एकच निकष फक्त पैशाचा लावून या ठिकाणी जनतेला एक वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम या ठिकाणी या निवडणुका करतात, आणि हेच चुकीची भूमिका आहे असं मला वाटतं. आणि भविष्यात हेच जर असंच चालू राहिलं तर भारतातच नव्हे देशात म्हणजे सगळीकडे फार मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. आणि सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे, बेरोजगार आहे, हा खरोखरच उद्रेक केल्या बेकार या ठिकाणी राहणार नाही अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. शिवाजी नाना सर, हा एक मुद्दा झाला. आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप विरोधातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष दिसतो. तर शरद पवार पक्षाचे उमेदवार दिसत नाहीये. तर त्याबाबत काय आहे का? त्यांची कुठं कुचंबना कोंडी होती का? इच्छुक उमेदवार आहेत का? तसं पाहिलं तर हा पक्ष आहे ना, शरद पवार, सर्वसामान्य जनता ही पवार साहेबांच्या माग आहे. म्हणजे धनदांडगे दोन्ही उपमुख्यमंत्री वगैरे असल्यामुळे ना थोडासा दबाव मोठ्या पुढाऱ्यांवर आहे. सर्वसामान्य जनतेवर त्याचा काही तसा परिणाम होणार नाही. आणि सहली वगैरे काढतात, हे सगळी पैशावाली काहीतरी एक वेगळी प्रथा चालू केली. पण त्या देवदर्शनाने ह्यांनी असा काही एवढा फरक पडेल असं वाटत नाही. कारण सर्वसामान्य माणूस आहे ना, तिन्ही पक्षाच्या ट्रिपला
जातोय येतोय. ते झाल्यानंतर शेवटी मतदान काय करायचं ते स्वतःच्या मनात आहे. पवार साहेबाला मानणारा हा पक्ष चांगला आहे. सर्वसामान्य जनता निदान महाराष्ट्रातलं जरी त्यातल्या त्यात पुणे जिल्हा साहेबांना मानणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे मोठ्या धडधांडग्यांच्या मागं जनता जाईल असं वाटत नाही. सोनबा चौधरी सर, तुमचं स्वागत आहे. आता सध्या नगर परिषदेचं इलेक्शन लागलं जाऊ शकतं आणि त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला बहुतेक 1 महिना 2 महिना पुढे ढकललं जाऊ शकतं. तर तो उमेदवार ज्याला असं वाटतं की आपण सतत सोशल मीडिया किंवा देवदर्शन किंवा भेटीगाठी किंवा काही भेटवस्तू, जेवणावळी हे असं करून तोपर्यंत तो त्या मनस्थान निर्माण करू शकतो का, म्हणजे टिकू शकतो का? महत्वाचं असं आहे, आता नगरपंचायत आणि नगर परिषदा यांचे इलेक्शन रेग्युलरली चालू आहेत. ते इलेक्शन लांबल म्हणून मला वाटत नाही, परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन्स या उद्याच्या निकालावर अवलंबून आहेत आणि उद्याचा निकाल असा लागेल 90% असा लागेल अशी खात्री आहे की तो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लांबणीवर पडतील आणि शक्यतो आरक्षणामध्ये सुद्धा बदल होईल. आता आरक्षणामध्ये जर बदल झाला तर हे जे खर्च केलं यांनी, तर ह्या खर्चाचा उपयोग होणार नाही ना. जर तिथलं सीटच बदललं, तिथलं आरक्षणच बदललं तर ह्या लोकांचा खर्च केलेला काय उपयोग होणार आहे? समजा आरक्षण तसं राहिलं तर त्यांचा काहीतरी उपयोग होईल, पण ही जी प्रथा चालू आहे ही अजिबात योग्य नाही. आपल्या पुरंदर हवेलीच्या आमदारकीला ही जी सवय लागली की बाबा ट्रिपा काढणं, लोकांना दिशाभूल करणं, लोकांना ट्रिपा घेऊन जाणं, ही जी प्रथा ही एकदम योग्य नाही. सामान्य माणसांनी काय करायचं? सामान्य माणसांनी इलेक्शन कशाला लढवायचा? ज्याच्याकडे पैसा आहे तोच इलेक्शन लढवणार. ही प्रथा अजिबात योग्य नाही, भविष्याच्या दृष्टीने एकदम खराब आहे. त्याच्यामुळं मला तर 100% वाटतं इलेक्शन ह्या लांबणार आहेत. उद्या कोर्टाचा निकाल हा लांबणीवर पडणार आहे, कारण जवळजवळ प्रत्येक ठिकाणी 50% वर आरक्षण टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे अयोग्य आहे आणि 100% कोर्ट हे इलेक्शन पुढे ढकलणार आणि जवळजवळ आरक्षण प्रत्येक गटातलं, प्रत्येक जिल्हा परिषद गटातलं, पंचायत समिती गटातलं बदलण्याची शक्यता आहे. आणि हे जर बदललं तर ह्या लोकांनी जो खर्च केलाय तो अनाठाई जाईल ना. त्याच्यामुळं ही प्रथा टोटली बंद झाली पाहिजे, आज माझं स्पष्ट मत आहे. कारण हे धनधान्य लोकांचंच काम आहे. आणि विशेष करून तुम्ही जे म्हटला की बाबा भाजप, परत शिंदे गट, अजितदादा राष्ट्रवादी हे पुढे आहेत आणि शरद पवार गट आणि काँग्रेस वगैरे असं काहीही नाही. प्रत्येक ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत. आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये तसं नियोजन केलेलं आहे. आम्ही सर्व ठिकाणी पंचायत समिती असू, जिल्हा परिषद असू, आम्ही इलेक्शन लढवणार आहोत. असं काही नाही की बाबा आमच्याकडे उमेदवार नाही, आम्हाला सगळीकडे उमेदवार आहेत आमचे आणि ते नियोजन केलेलं आहे. महाविकास आघाडी ही तत्पर आहे. महायुतीमध्ये जसं त्यांच्यात स्पर्धा चालू आहे की बाबा अजितदादांच्या विरुद्ध भाजपचा उमेदवार. आता बऱ्याच ठिकाणी आपण नगरपंचायतला, नगर परिषदेला पाहतो की अजितदादांच्या गटाच्या विरोधात भाजपचे उमेदवार उभे आहेत. तर हे योग्य नाही ना. हे महायुतीचा धर्म पाळीतच नाहीत ना. तसं आमच्या महाविकास आघाडीत अजिबात होणार नाही. सगळे बरोबर राहणार आणि सगळीकडे सीटं मिळणार. आम्ही प्रत्येक ठिकाणी सीटं टाकणार आहोत. आमची सगळी सीटं तयार आहेत, आमची सगळी यंत्रणा तयार आहे राज्यामध्ये. परवा आमची मीटिंग झाली मुंबईला, तिथं बी असंच ठरलं. पवार साहेब होते, सुप्रियाताई होत्या, अमोलजी कोल्हे होते, आम्ही सर्व होतो, सर्व पदाधिकारी. आम्ही सगळ्यांचं ठरलं की प्रत्येक ठिकाणी आपण उमेदवार टाकायचा आणि व्यवस्थित नियोजन करायचं आणि महाविकास आघाडीला बरोबर घेऊन करायचं, सगळ्यांना बरोबर घेऊन नियोजन करायचं. असं नाही की बाबा लोक म्हणतात यांचं काहीच दिसत नाही, यांची उमेदवारी. आमची सगळी तयारी आहे. फक्त हे पुढची धनदाढ्य असल्यामुळं जरा ते पुढे ते जरा दिसून येतात, हाच फरक आहे. पण सर्वसामान्य माणसं हे सगळे पवार साहेबांच्या बरोबर आहे, महाविकास आघाडी बरोबर आहे. त्यामुळं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि आमच्यात अजिबात स्पर्धा नाही. जशी महायुतीमध्ये स्पर्धा चालू आहे सध्या पुणे जिल्ह्यात ते जास्त प्रमाणात आहे. आता आपण नगरपंचायतीला, नगर परिषदेला पाहतोय, बारामतीत पाहतोय, इंदापूरला पाहतोय, सगळीकडे यांच्यात स्पर्धा आहे, यांच्यात. तसं आमच्यामध्ये अजिबात नाही आणि आमची सगळी तयारी पूर्ण आहे. आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी उमेदवार तयार आहेत. फक्त आम्ही इलेक्शन डिक्लेअर व्हायची वाट पाहतोय. आमची कामं चालू आहेत
आमचे जे उमेदवार आम्ही ठरवले ते उमेदवार फिरतायत, कामं करतायत, गाठीबिटी घेतायत. फक्त यांच्यासारखा आवाढव्य खर्च थोडा आमचा कमी आहे. आम्ही जरा थांबायला सांगितले की आपल्याला योग्य मार्गाने जायचे आणि योग्य दिशेने जायचे. आपल्याला या ट्रिपा वगैरे हे असलं नकोय. हे लोकांना आवडत नाही आणि ह्याचा जास्त उन्माद झालेला आहे. त्याच्यामुळे हे योग्य नाहीये, हे झालंच नाही पाहिजे. सर्वसामान्यांनी काय करायचं? त्यांनी ही जी लॉबी चालवली आहे ना, ते आपल्या विरुद्ध हो, ते हो. असं पण असू शकतं ना हा. की भाजपचा येऊ द्या किंवा अजित पवार गटाचा येऊ द्या, शेवटी आमच्याच हाती सत्ता, असं चित्र दिसतंय ना. हे म्हणायला झालं मॅडम, पण तसं नाही. होऊ शकतं ना. नाही, होऊ शकते ते नंतर होऊ शकते तोडजोडी, पण सध्या योग्य नाही ना. तुम्ही महायुतीचा धर्म काय पाळता? योग्य नाही ना सध्या. ठीक आहे. बाळकृष्ण काकडे सर, आपलं स्वागत आहे. आता सध्या मानसिकता अशीच आहे, म्हणजे आमच्यापासून सर्वसामान्य सगळ्याच जनतेची, की तुमच्याकडे जर धनलक्ष्मी असेल तरच तुमच्यावर मतदाराची कृपादृष्टी होते. तर इथून पुढे जर आपण 10 वर्षाचा 20 वर्षाचा विचार केला तर ज्याच्याकडे धनसंपत्ती असेल त्यांनीच उमेदवार म्हणून रिंगणात उतरायचं का निवडणुकीच्या? खरं सांगू का की भारत देश हा लोकशाही मानणारा देश आहे. अध्यात्म, देवधर्म हा वैयक्तिक, प्रत्येकाचा वैयक्तिक बाब आहे. आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत, बापूंनी आता सांगितलं की कोर्टाचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील. बापूंचं म्हणणं अति 100% बरोबर आहे. शरदचंद्र पवार साहेब, ज्याला आपण जाणता राजा म्हणतो, ते अतिशय मुत्सद्दी राजकारणी आहेत. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवलेला आहे. ते जाणते आहेत राजकारणातले, ते ज्याला आपण धारीतला शुक्राचार्य असं म्हणतो, तशा पद्धतीची त्यांची भूमिका सदैव असते. आता सुवर्णताईंनी सांगितलं की धनदांडगे, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच निवडणुकीमध्ये उभं राहायचं आणि बाकीचा तळागाळाचा जो कार्यकर्ता आहे, जो ग्रासरूटवर काम करणारा जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याचं भविष्यामध्ये काय, तर या संदर्भात पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच्याजवळ ज्याच्याकडे समाजकार्य चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे अशा उमेदवारांना पवार साहेब निश्चितपणे त्यांना ते उमेदवारी देतात. आता पाहतोय तर आपण, मी बारामतीला 8 दिवस होतो, बारामतीच्या दौऱ्यावर होतो आणि त्या कालखंडामध्ये अजितदादांचे 8 उमेदवार हे नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलेले बिनविरोध. त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे प्रचार यंत्रणा आहे, सरकार त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी झुंडशाहीचा वापर करून त्या ठिकाणी 8 उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे कारच्या की ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणुकीमध्ये निवडून येणार, पण तसं काही नाही. थोडंसं थांबायला हवं. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो कालखंड आहे किंवा जो कालावधी आहे, तो कालावधी थोडा लांबणीवर जाणार आहे, कारण कोर्टाचा निर्णय अजून लागलेला नाही. जर कोर्टाचा निर्णय लागणे, तर बापूंनी सांगितल्याप्रमाणे की कोर्टाचा निर्णय लागले, थोडं त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात देखील बापूंनी अतिशय स्पष्टपणे आपलं मत मांडलेलं आहे. मला काय वाटतं की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी हा देश चाललेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला या देशामध्ये मतदान करण्याचा, निवडणूक लढवण्याचा हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून त्याची गोची करण्याचं काम, या संविधानाला मुठीमाती देण्याचं काम हे महायुतीतले जे पक्ष आहेत ते पक्ष करत आहेत. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर लोकशाही त्या ठिकाणी सक्षम आणि बळकट करायचे असतील तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, रामभाऊ तुपेंसारखे असतील, शिवाजी नानांसारखे असतील किंवा या ठिकाणी आमचे महंत असतील, त्यांच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना जर तिकीट दिलं तर त्या माणसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि मग भविष्य काळामध्ये या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्याय ही जी भूमिका आहे, म्हणजे संविधानातली जे तत्व आहेत ती तत्व खऱ्या अर्थाने हे उमेदवार त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी तत्वाची त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो विचारसरणी जे आहे त्या विचारसरणीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काम करतील. मला वाटतं की येणाऱ्या ज्या पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे, या निवडणुकीमध्ये आता सध्या महायुतीचे जे उमेदवार आहेत, भाजप, भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्यांनी एक टूप काढलेले आहे. हवेली आणि शिरूरचे विद्यमान आमदार
ज्ञानेश्वर कटके साहेब त्यांनी एक टीम किंवा त्यांनी एक शक्कल लढवली की लोकांना देवधर्माच्या नादी लावून त्या ठिकाणी आपल्याला मतं मिळवता येतील, मताचं परिवर्तन करता येतील. परंतु ही गोष्ट काय 100% सत्य असं मी मानणार नाही. लोकांना माहित आहे की कोणता नेता कामाचा आहे आणि कोणता नेता कामाचा नाही हे ओळखून आहे. पण ज्याच्याकडे पैसा आहे ते अशा पद्धतीचं काम करतात, देवदर्शनाला जाऊन लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि भविष्य काळामध्ये त्यांनाच मतं मिळतील असं काय होणार नाही. पण माझ्यासारखा जो ग्रासरूटवर काम करणारा कार्यकर्ता असेल, रामभाऊ तोपे असतील, शिवाजी नाना असतील किंवा बापू असतील किंवा हे महंत असतील, यांनी जर मनामध्ये बांधलं, बापू तुम्हाला सांगतो की आपण कुठेही कमी पडणार नाही, हम किसी से कम नाही, या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी हातात हात घालून काम केलं तर येणारा काळ हा आपल्यासाठी सुखावं आणि भविष्यामध्ये प्रेरणादायी ठरणार आहे. आणि मला वाटतं की भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी जे मतदार आहे, मतदारांना आव्हान करू इच्छितो की पैशाच्या मागे न जाता जो उमेदवार तुमचं काम करेल, जो लोकप्रती म्हणून तुमचं काम करेल, तुम्ही फोन लावलं की तुमचा फोन उचलेल आणि तुमचं काम त्या कामाला तो प्राधान्य देईल, अशा उमेदवारांची चाचपणी या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे. कुणी असा संभ्रमात राहू नये की शरद पवार साहेबां हे मागे पडलेले आहेत. पण शरद पवार साहेब हे राजकारणातले मुत्सद्दी आहेत. ते वेट अँड वॉच या उक्तीप्रमाणे पवार साहेबांचं काम चाललेलं आहे. आता आपल्याला पाहतोय की नगरसेवक भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, ते काही नाही, पण शरद पवार शेवटच्या कधी आपला खरा पत्ता उघडतील आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका असतील, त्याचप्रमाणे नगर परिषद असतील, त्याचप्रमाणे पंचायत समित्या, नगरपंचायत असतील, या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार आमचे जे ग्रासरूटवर काम करणारे जे कार्यकर्ते ते त्याचं तंतोतंत पालन करतील आणि भविष्य काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हातामध्ये कशा पद्धतीने येतील या संदर्भात आम्ही साकल्याने विचार विनिमय करीत आहोत. धन्यवाद. नक्कीच सर, आपल्याकडे आध्यात्मिक क्षेत्रातले खूप मोठं सामाजिक कार्य पार पाडणारे महंत कपाटे सर आहेत. तुमचं स्वागत आहे. काकडे सर आत्ताच बोलले की उमेदवार हे भावनिक पेच निर्माण करून एक तीर्थक्षेत्राला भेट देतात. तर इच्छुक उमेदवारांची कुठं आध्यात्मिक बाबत विचारसरणी घसरत चालली का? म्हणजे फक्त आपल्याकडं मनधरणी करण्यासाठी मतदारांना वळवलं जातं का खरंच ते आध्यात्मिकतेने याकडे पाहतात? नमस्कार, मी महंत श्री गोपाल व्यास कपाटे उरुळी कांचन चौधरी माता. प्रथमतः तुमच्या महाफास्ट न्यूजचं सर्व टीमचं या ठिकाणी मी उरुळी कांचन तथा या पंचकृषीतली सुज्ञ नागरिकांच्या वतीने मी स्वागत करतो आणि धन्यवादही देतो. तुम्ही या निवडणुकीच्या काळामध्ये हा जो उपक्रम राबवत आहे त्या उपक्रमाला मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. तुमचा पहिला मुद्दा आहे, आताचे जे वातावरण आहे, या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका होऊ संभाव्य येणार आहेत पुढे. आता बापूंनी सांगितलं कदाचित कोर्टामध्ये पुढे ढकलू शकतात असं बापूंनी स्पष्टपणे, आणि मीडियावाले सुद्धा आणि बातम्या सुद्धा तशाच येऊ राहिल्या. कदाचित कोर्टाने जर निकाल दिला तर कदाचित पुढे जाऊ शकतात त्या. मग मधला यांनी जो खर्च सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी आपल्याला आठवत नाही सकाळी काय जेवण केलं ते. मग 2-3 महिन्याने जर निवडणुका लागल्या तर आपल्याला कोणत्या नेत्यांनी कुठे नेलं होतं हे काय लक्षात राहणार? कारण मनुष्य प्राणी असा आहे का 22 मिनिटानंतर त्याच्या लक्षात राहत नाही, 22 सेकंदानंतर. तुम्ही वाचा पेपर, 22 सेकंदानंतर लक्षात राहत नाही. हा नियम आहे मानसशास्त्राचा, या इंद्रियाचा. आता म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुरुवातीचा शब्द आहे धर्म आणि शेवटचा शब्द आहे 700व्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे मम. धर्म आणि मम, धर्म माझा आणि मी धर्माचा. म्हणून यतो धर्मस ततो जय. तुमचा दुसरा प्रश्न होता, अनेकांनी त्याच्यावर छान असं भाष्य केलेलं आहे. मग आमचे बापू असतील, नाना असतील, आमचे हे बापू असतील आणि सर असतील, यांनी सुंदर असं त्याच्यावर विचारमंथन केलेलं आहे का पक्षामध्येच एकमेकांच्या विरुद्ध उभे राहणे, युतीचा धर्म ज्याला म्हणतात ना. म्हणून मी तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा न्याय का दिला, प्रमाण का दिला, येतो धर्मच तत्व जय.
पांडव 5च होते आणि ते हजारो लाखो होते, पण पांडव 5 असताना त्यांच्या पाठीमागे एकच होता, धर्म म्हणजे श्रीकृष्ण महाराज. म्हणून युतीचा धर्म प्रत्येक आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये त्या पक्षाने पाळणं गरजेचं आहे. म्हणून एकमेकाच्या विरोधात आता अजित पवार गट त्यांचा उमेदवार किंवा आमचा शिंदे पक्ष, एकनाथजी शिंदे साहेब यांचा पक्ष जो आहे शिवसेना, आमच्यातला उमेदवार किंवा देवेंद्र फडणवीस जे आहे भाजप किंवा इतर घटक पक्ष आहेत ती आमची जी युती आहे त्यांनी एकमेकाच्या विरोधात लढणं किंवा उमेदवारी जाहीर करणं किंवा एकमेकाच्या विरोधात उभं राहणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि असं मला वाटतं, असं धर्म सांगतोय. म्हणून युतीचा धर्म जर पाळला तर खऱ्या अर्थाने 5 पांडवांच्या पाठीमागे श्रीकृष्ण महाराज जसे उभे राहिले आणि शेवटी जय त्यांचाच झाला, तसा जय सुद्धा युतीचा धर्म पाळणाऱ्यांचाच होईल. किंवा जे काही आघाडी आहे, समजा आमच्या पवार साहेबांची आघाडी आहे, आता बापूंनी सांगितलं आमच्या आघाडीमध्ये असा कुठलाही आतापर्यंत प्रकार नाहीये. आमच्याच आघाडीतले जे काही घटक पक्ष असतील किंवा इतर काही आघाडीतले पक्ष असतील, एकमेकाच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही आणि दिलाही नाही. तशी आमची यंत्रणा आमची सदृढ आहे. म्हणून मी आवाहन करतो, येणाऱ्या संभाव्य कदाचित तारीख जर पुढे ढकलली त्याला नाविलाज, कारण ते न्यायालय, लोकशाही, आमच्या सरांनी जर सांगितलं आपण लोकशाहीशी निगडीत असणारे नागरिक आहोत, भारत माझा देश आहे, आपण प्रार्थना करतो, प्रतिज्ञा करतो, याचं कारण असं आहे का हे संविधान आम्हाला सांगतंय. तर म्हणून संभाव्य जरी लेट झाल्या तरी जनता वेडी नाही. जनता कशी आहे? जनता खूप हुशार झालेली आहे. आता ज्याचं घेतील त्यालाच उलटा नमस्कार करतील. पहिला असा केला होता, आता असा करतील. अलग लक्षात. धर्म आणि जय, युतीचा धर्म पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक उमेदवाराचं, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं, प्रत्येकाचं पक्ष नेत्याचं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी तो युतीचा धर्म पाळावा आणि आपल्या आपल्या पक्षातले उमेदवार त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना तिकीट देऊन आणि सक्षम उमेदवार द्यावे. मी नेहमी म्हणत असतो, आता कालच एकनाथ शिंदे साहेब आमचे शिवसेना पक्षाचे आमचे प्रमुख नेते, काल फुरसुंगी नाक्यावर आमचं स्वागत माझ्या हस्तेच झालं. योगायोगाने तो दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, दादा म्हणलं ओके चाललेलं आहे. म्हणून ओके म्हणावं लागतं आम्हाला, परंतु ह्या ज्या युतीच्या अंतर्गत बाबी आहे या प्रत्येकाने याच्यावर आत्मचिंतन करावं आणि त्या आपल्यातच त्याचं निरसन करून आणि आपण त्या मिटवाव्यात आणि जगाला, जनतेला बोट दाखवायला नाही का त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा नाही झाली का ह्या युतीमध्ये एकमेकांच्याच विरोधात उभे राहिले. नाही, प्रत्येक युतीमध्ये, प्रत्येक आघाडीमध्ये प्रत्येक जण आपला धर्म पाळण्याचा प्रयत्न करतोय आणि येतो धर्म तो जय. अशा प्रकारचं मी सगळ्यांना भावनिक आवाहन करतो आणि अध्यात्माशी निगडीत असल्यामुळे म्हणून मी श्रीमद भगवद्गीतेचं प्रमाण या ठिकाणी दिलं. म्हणून प्रत्येकाने आपापला युतीचा धर्म पाळावा आणि आपापले संभाव्य उमेदवार असतील जे सक्षम, एज्युकेटेड आणि अतिशय हुशार, आणि जसं बापूंनी सांगितलं किंवा सरांनी सांगितलं, सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये वाव आहे का? एज्युकेटेड लोक आहेत. मी मागे मीटिंग मध्ये बोललो पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये, मला असं म्हणायचं आहे का सर्वसामान्य त्याच्याकडे पैसा नाही, अडका नाही, कोणी नाही, परंतु त्याला जर इच्छा असेल, त्याला जर खरोखर जनतेची सेवा करण्याची इच्छा असेल, त्याने निश्चितपणे उभे राहावं. धनदानक्याकडे बघू नये, आपल्या धर्माकडे बघावं आणि आपल्या सेवेकडे बघावं. सेवा हीच खरी ईश्वर सेवा, जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. या न्यायाला त्यांनी मान्य करून आणि त्यांनी खऱ्या अर्थाने ईश्वरावर खऱ्या अर्थाने निष्ठा ठेवून आणि समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा, तर त्यांनी जर अशा खऱ्या अर्थाने निष्ठा ठेवली तर निश्चितपणे त्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जनता त्याच्या पाठीमागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला परत एकदा समाजसेवेची संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं मला आध्यात्मिक शास्त्राच्या सिद्धांतानुसार मी माझं मत मांडलं. धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमची मी मनापासून धन्यवाद मानतो. सर्वांचा मनपूर्वक आभार. या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला सगळ्यांना वेळ दिला तुम्ही. महंत कपाटे सर, काकडे सर, चौधरी सर, कांचन सर आणि तुपे सर, खूप छान पद्धतीने चर्चा झाली आणि चर्चा खरंच खूप रंगात आली होती. पण आपल्याला कुठेतरी विराम घ्यावा लागेल आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की कुठल्याही सर्वसामान्य जे मतदार आहेत त्यांनी कुठल्याही मोहात न पडता योग्य उमेदवार द्यावा, जेणेकरून पुढचा अजेंडा हा उमेदवाराचा फक्त आणि फक्त विकास कामे असतील. तर सर्वांचं पुन्हा एकदा महासुपरफास्ट न्यूजच्या वतीने मनपूर्वक आभार. नमस्कार, धन्यवाद.